नमस्कार मंडळी, मस्त असं गरमागरम थालीपीठ बनवूयात आपण आज. बघा काय केलं आहे, घरातच मिक्स पिठं केली होती सगळी. त्याच्यामध्ये ही कांद्याची पात टाकली, थोडासा पातीचाच कांदा, आपली भोगीच्या भाजीपैकी शिल्लक राहिली होती कांद्याची पात. तर आपण थालीपीठ बनवूयात आता. मस्त असं बेसनचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, हे सगळी पिठं, तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स केली. त्याच्यामध्ये आपला घरचा बनवलेला मिरचीचा खरडा किंवा ठेचा टाकला. तुम्ही लसूण पण टाकू शकता, मी फक्त खरडाच टाकलेला आहे किंवा ठेचा. हे असं पीठ घट्टसर असं छान मळून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची, तीळ टाकायचे आणि असं छान पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला आवडतील त्या वेजीस तुम्ही किंवा भाज्या तुम्ही टाकू शकता. आता मी फक्त कांद्याची पात आणि त्या पातीचा जो कांदा होता, छोटा कवळा कांदा, तो टाकलेला आहे. हे असं मस्त पीठ मळून घ्यायचं. आणि फक्त एक आहे की हे आपल्याला पाण्यावर थापायचं. हे थालीपीठ जे आहे ते तुम्ही पिठावर नाही थापू शकत. तर बघा आता हे स्वच्छ एक कपडा धुवून थंड पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आणि पोळपाटावर पसरवून घ्यायचा तो कपडा. आता आपण हे पोळपाटावर पसरवून घेऊयात. आता आज हा रिंग लाईट आम्ही मागवली आणि रिंग लाईटमधला हा पहिलाच प्रयोग आहे, त्यामुळं बघूयात आता कसं. हे बघा असं मस्त छोटासा तुम्हाला हवा त्या आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि हात ओला करून पाण्यावरच हे थालीपीठ असं छान थापून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढं जाड पातळ तुम्ही ठेवू शकता. शक्यतो जास्त जाड ठेवायचं नाही, कारण ते मग पीठ आतलं कच्चं राहतं. हे अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायची. याच्यावर आता पातीचा कांदा टाकायचा वरून थोडासा. मिक्स पातीचा कांदा आणि कच्चा कांदा हे सगळं असं छान थापून घ्यायचं. कोथिंबीर हवी असेल कोथिंबीर घालू शकता. मध्ये असं छोटंसं होल करायचं की त्याच्यातून जेणेकरून आपल्याला तेल सोडता येईल. आता बघा तव्यावर तेल सुरुवातीला थोडंसं टाकून घ्यायचं. लोखंडी तवा आहे हा, त्यामुळे तो काळा दिसतोय तुम्हाला, पण लोखंडी तव्यामध्ये खाल्लेलं कधीही चांगलं. आयर्न मिळतं आपल्याला. आता अशा प्रकारे बघा हे थालीपीठ टाकून घ्यायचं तव्यावर. थोडासा पाण्याचा हात वरून लावलं तरी चालतं, ते लगेच सुटतं. हे बघा काय सुंदर थालीपीठ झालेलं आहे आपलं. बघा आता हे जे मध्ये होल केलं आहे आपण, छिद्र केलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल सोडायचं, साईडनी तेल सोडायचं आणि नंतर वरून तूप घेऊन खाल्लं तरी चालतं. आधी तूप नाही टाकायचं कारण ते करपून जातं. अशा प्रकारे बघा आपलं थालीपीठ किती सुंदर आणि मस्त दिसते. घरच्या पांढऱ्या लोणीसोबत किंवा व्हाईट बटरसोबत तुम्ही ताज्या ताज्या खाऊ शकता किंवा तुपासोबत, दह्यासोबत एक नंबर लागतं. तर अशा प्रकारे थालीपीठ आपलं तयार आहे. या खायला आहे बघा. पातीचा कांदा आहे, हा घरचा आपला खरडा, ठेचा आहे, मिरच्या आहेत. मस्त थालीपीठ तयार.